अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झालियावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संताचा, त्या संत वाक्की भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा. तुझ्या दारी पातलो, आता विन्मुख लावल्यास. त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकट लाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली, खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस. कंसे मक्याची खावया, बहुत मंडळी बरोबरी. कंसे खाया आली खरी, विहिरीपासी तयारी केली कंसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी. कंसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळाच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पडून. प्राणांपरी आवडती, वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती, आसनी होती निर्धास्त. ते नाही पडून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझी. ऐशा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी. त्याचे काटे शरीरी, बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कंसे मक्याची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण, तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत, बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी, बोलते झाले हासोनी. वा खूप केलीस मेजवानी, आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त एधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी न साह्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पडून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज आणऊ का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणविता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी, गांधी अगणित अंगावर. उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार. उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले,
वचन महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्यांची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना. करीतसा तुमच्या नयना, काटे तेना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार. कडून आला अधिकार, श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली, मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपुल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा अल्लीचा, शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इतंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचार आहे 18 कोसावर. ईशान्येला परियेसी मनोवेगाचा सजवून वारू. निघते झाले सद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अक्कोटाच्या सानिध्यासी एक निबिड तरशा अरण्यासी. नरसिंह राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण. निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुडी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले, तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ, एक पराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय, एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा. बैसते झाले आसनी एका, हितगुज ते करावया. अनुभवते आपापले, एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित. ज्याचा मुळी न लगे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगाठाया. उपाधी नसे नासावया, वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाची एकची आहे अखेरीचे. परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाही साचा. तरी तयासी तत्वाचा खरा बोध ना होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून. कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते, परीन पाणी शिरू देते. तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे, अपेक्षा रहित असावे.
चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला, म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशायी एकरूप आहो पायी, जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटावया, ही तुझी केवडी दया, उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत, त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत, कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी, तैसा वागेन भूवरी, मी जान वरच्यावरी, अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे, असेल ज्या जातीचे, तेच आहे व्हावयाचे, लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे, निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतुकीच खरी, व्यवहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या अकोटात, राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया, अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योगक्रिया, अवगत तुला पहिल्यापून, पद न लाविता पाण्याप्रत. योगी भरधाव वरुणी पळत, क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयतांचे, रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे, दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येत, दांभिकाची होतात, भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला, निवडूनिया श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभाव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबीन सदनात. ही संतजोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साचवैरी, नांदे त्यांच्या सदैव घरी, सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जान, काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान, गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले, पहाया द्वय संतासी. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी, संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी, आपण जाऊ स्नानासी, या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेट ना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन, करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सान्निध्य जाण, येथे झाले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी, वज्रभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा, पयोष्णीला मिळणारी. या शिवरगावात वज्रभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत, होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची, वऱ्हाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची, अत्यांतिक असे हो. प्रत्येही चंद्रभागेवर, स्नान करी साचार, उदयास येता दीन कर, अर्ध त्यासी देतसे. पंच उशक्काला, वज्रभूषण उठे भला, सारुणी प्रातर विधीला, अरुणोदयी स्नान करी, तेही शीतोदकांनी. ऐशा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्जनांनी, ज्यांची होती विशेष, त्या शिवर गावाला, योगीराज फिरता आला, वाटे तपाचे द्यावयाला, फल त्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाडवंटी, हा बैसला ज्ञानजेठी, समोर नदीची या काठी, आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यंदरे, भास्करासी सामोरे, पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती, वाळवंटी गुरुमूर्ती, बसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत, सवे शिष्य अपार, बैसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर,
त्या गजानन भास्कराची. तई वज्रभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ देता, तो हा पुढे ज्ञान सविता. त्याने पाहिला प्रत्यक्ष, सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐशा पुरुष पाहता क्षणी, वज्रभूषण हर्षला मनी. संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्याच्या, अर्ध दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणाही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नम, सूर्याय नम, भवाने नम, खगाय नम, ऐसी नावे घेऊन पहा. घातले द्वादश नमस्कार, शेवटी आरती ओवाडिली. गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली, कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ, आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे, आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला, देत होतो अर्घ भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. श्लोक. हे पूर्ण ब्रह्म जगच्चालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे, भयरोग चिंता नासे गजानन गुरो, मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या आलिंगन, दृढ दिदले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला, प्रेमे धरी पोटाला, तेवी वज्रभूषणाला, धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिधला थोर. सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा वज्रभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको, लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल, टाकिता भेटतो घननिळ. त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी, माझे बोल ठेवी मनी. प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला, श्रीफलाचा श्रोते भला. त्या वज्रभूषण पंडिताला, महाराज आले शेगावी. ह्या शेगावचे होते नाव, पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लादला ठाव, शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वऱ्हाडात. 17 पाटील होते सत्य, ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थळा. अक्कोट, अकोले, मलकापूर, नावे सांगावी कुठवर. चांदण्यांची न होणार, मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला, मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर, होती या भक्त देवाची. पेंडी लागे जैसा आळा, तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर. अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी, खंडू पाटील निर्धारी. जो गावचा कारभारी, होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण, आहे वाघाचे पांघरून. ते जो घेई त्याला जण, भिऊ लागती सहजची. गाव करी ते रावण करी, ऐसी मराठी भीतरी. म्हण एक आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी, आले गजानन पुण्यरासी. श्रावणाच्या आरंभासी, उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकट लालासी, मी आता या मंदिरासी. राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी, संन्यासी, फकीर, यांना कायमचे राहण्या घर. योग्य नाही साचार, तुम्हा प्रपंचिकांचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी. तू बोलाविशी ज्या दिवशी, तेवढ्यापुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला, कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला, भ्रमण करणे भाग आले. गोसावी, मच्छिंद्र, जालंधर, हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षातडी. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीर गाजी. ज्याने हिंदूची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना.
त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषेकरिता जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षुला दावपथ संत चरण सेवेचा शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.